हे काय बॉटल. आता या बॉटलला आपल्याला या जागेवरून या जागेवर न्यायचं आहे. तर बघा आता जादू होईल कसा. ठीक आहे. किती मस्त जादू होता. होतं की नाही? कधी केला असं जादू कोणी? माहिती होतं का जादू तुम्हाला असं होतं ते? खरं होतं माहिती ना? पण तुम्हाला येणार नाही जादू करता. येईल का? आता या बॉटलला इकडे आणायचं. जादू बघा आली का बॉटल इकडे? नाही. परत ट्राय करू आपण. आब्राकडाब्रा म्हणा. अरे चुकीचा मंत्र वाचताय तुम्ही. परत म्हणा आब्राकडाब्रा. बघा आता बरोबर म्हणलात तुम्ही. झाले की नाही? बॉटल आली की नाही इकडं? मग मंत्र चुकीच्या मनात जाऊ नका. काय झालं? हे काय केलं आपण? जागा बदलण्यासाठी काय केलं? ताकदीचं इंग्लिश मध्ये काय म्हणतात? हे काय लावतो आपण? आणि फोर्स मुळे याच्यात काय झालं? मोशन मुळे याची काय झाली? जागा चेंज झाली आणि जागा चेंज झाली मग वर्क झालं. आता या बॉटलने इकडून ताकद लावली तर बॉटल कुठे जाणार? इकडे ताकद लावली तर म्हणजे फोर्सची ताकदची जी दिशा असेल जी डायरेक्शन असेल तिकडे जाईल. ठीक आहे. याच्यात आब्राकडाब्रा चुकीचं म्हणले काय आणि बरोबर म्हणले काय त्याचा काही फरक आहे का? नाही. आता ही बॉटलीकडे लक्ष द्या आधी. ठीक आहे. आता बघा. ठीक आहे. आणि आता या बॉटलीकडे लक्ष द्या. बारीक लक्ष द्या. अरे माझ्याकडे बॉटलीकडे काय फरक होता दोन्ही बॉटल? फास्ट केली. कसं काय फास्ट केली? मी स्लो. बॉटल ही स्लो है ना? ही फास्ट कशामुळे गेली कोणी सांगेल का? सांगा. अरे वर्क तर दोघांनी केलं ना. ही इकडून इकडे आली ही इकडून इकडे गेली. सांगा असं सांगा. ताकद याला पण लागलीच आहे ना? मोशन दोन बरं ठीक आहे. आपण हे बघू आता. दोघांची दिशा सेम आहे. दोघांना ताकद लागते. दोघांचं काम होते. कोणती फास्ट होती आणि कोणती स्लो आहे? का? स्पीड ताकदीवरती डिपेंड करणार की स्पीड काय असणार आहे. ह्याच्यावरती जास्त ताकद लावा स्पीड जास्त झाली है ना. स्पीड म्हणजे काय? जास्त ताकद लावून कमी वेळेमध्ये डिस्टन्स करणे. आणि याची स्पीड काय? याच्यापेक्षा कमी आहे. ह्याने पण डिस्टन्स तर केलं की नाही? काम तर झाले. ताकद पण लागली. वर्क पण झाले. डिस्टन्स पण बदलला. सॉरी डिस्टन्स पण आली सेम. पण याचं काम कसं होतं? स्पीड स्लो. स्पीड म्हणजे काय? डिस्टन्स. पण आता हे जे चालते हे स्लो चालते की फास्ट चालते तुम्ही नाही सांगू शकत. आता हे बघा हे तुम्ही स्लो म्हणतात ना तर मग हे काय? स्लो. हे पण स्लो आणि हे पण स्लो. कसं काय मग? कसं काय झालं फास्ट? बरं आता हे फास्ट आहे ना. तर फास्ट आणि स्लो तुमच्या याच्यावरती डिपेंड कसं करेल? जर दोन्हीचं कंपॅरिझन करतो आपण. हे इथे दोन्ही आणि इथे आपल्याला पोहोचायचंय. तर आता बघा आता काय
फास्ट आणि स्लो सांगताय. दोघांची डिस्टन्स सेम होती. ह्यानी काय केलं? फास्ट. कशाने म्हटलं फास्ट? लवकर पोहोचलं. ही आधी पोहोचलं आणि हे मस्त दमदमाने. म्हणजे स्पीड म्हणजे काय? डिस्टन्स. या पॉइंट वरून ते या पॉइंट पर्यंत डिस्टन्स कव्हर केलं, पण कमी वेळेत केला म्हणजे स्पीड जास्त आहे. आणि याने जास्त वेळ लावला. नीट लक्ष द्या परत. दोघं बॉटल ह्याने इथपर्यंत दोघांनी डिस्टन्स कव्हर करायचा. 1 सेकंड मध्ये डिस्टन्स कव्हर केला. आता बघा हा कधी करतोय. झालं 1 सेकंड, 2 सेकंड, 4, 5, करा. डिस्टन्स बदलला का दोघांसाठी? सेम आहे. ह्यानी जितका वेळ लावला, ह्यानी जितका वेळ लावला त्याच्यावरती यांची स्पीड कळली. दोघांनी इथून ते इथपर्यंत पार केलं, पण हे फास्ट कशामुळे झालं? कमी वेळेत तेवढं अंतर क्लिअर केलं आणि ह्यानी जास्त वेळ लावला तेवढंच अंतर पार पाडण्यासाठी. म्हणजे याच्या स्पीडमध्ये फरक. डिस्टन्स कळाला का तुम्हाला? डिस्टन्स म्हणजे काय? या जागेवरून ते या जागेपर्यंतची लेंथ. इथून ते इथपर्यंत काय? डिस्टन्स. समजलं? इथून ते इथपर्यंत काय? डिस्टन्स. जेव्हा एक वस्तूला ताकद लागते त्याच्यामध्ये मोशन येतं आणि तेच आपलं काम झालेलं असतं. आणि मोशन आल्यामुळं, ताकद लागल्यामुळं जागा बदलली, याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट. जागा बदलली की नाही? मग इंग्लिश मध्ये याचं नाव काय म्हणतो आपण? डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, कळलं का? डिस्प्लेसमेंट म्हणजे जागा बदल. क्लिअर आहे? आणि ही जी लेंथ आहे किती सेंटीमीटर जागा बदलली, हे म्हणजे काय? डिस्टन्स. ही माझ्या किती अंतरावरती आहे? डिस्टन्स. कळलं? हे जिथं होतं आणि जिथं पोहोचलंय हे अंतर म्हणजे डिस्टन्स. समजलं? क्लिअर झालं? बिना खडू, बिना पेपर, बिना बोर्ड. समजले सगळ्यांना? आवडलं हा टॉपिक? कोणतीही वस्तू कधी हलणार? जेव्हा आपण ताकद. ती जी वस्तू हलणार त्याची डायरेक्शन कशावरती डिपेंड करणार? ताकदवर, है ना? ताकदची दिशा कोणत्या जागेवरती असणार? त्याची. बरं, आता ही बॉटल